सध्या आपल्या बरोबर जितेंद्र आव्हाड आहेत, राष्ट्रवादीचे नेते। जितेंद्रजी, आपण ऐकलं असेल हे नेमकं काय झालं, तर ही वाघनखं जी महाराजांची म्हणून आणली जातात, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केली जातात, ती प्रत्यक्षात महाराजांनी वापरलेली आहेत की नाहीत याबाबत ठोस पुरावा स्वतः संग्रहालयाकडे सुद्धा नाहीये। मात्र सरकार तसा दावा करते कोट्यवधी रुपये त्यासाठी खर्च केले जातात। काय आपण हा मुद्दा आता अधिवेशनामध्ये उपस्थित करणार का? सरकारकडे मुबलक पैसे येतो, आपल्या टॅक्स मधनं, आपल्या जीएसटी मधनं, आपल्या सगळ्या टॅक्स मधनं पैसे जमा करायचे आणि उडवायचे। त्यांच्या खिशातलं कुठे काय जातंय? त्यांच्या खिशातलं काय जातंय का? आणि मग वेगवेगळ्या मार्गाने कमवायचे। इलेक्ट्रिसिटी बिल वाढवायचं, हा टॅक्स वाढवायचा, तो टॅक्स वाढवायचा। इलेक्ट्रिसिटी बिलची हालत बघा काय झाली। पूर्ण संग्रहालय आपल्या लेटर हेडवरती कळवतं की ह्याची कुठली शाश्वती आणि खात्री नाही। ही तीच वाघनख आहे जी अफजल खानासाठी वापरली आणि आम्ही ती आणतो हे असं खोटा नरेटिव्ह सेट करायचा। आणि मग आम्ही बोललो की हे तुम्ही खोटं बोलताय, हे तुम्ही नरेटिव्ह सेट करताय। आता तुम्ही दिलं की नाही, वास्तव काय आहे? तर ती नख शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जेव्हा कोथळा बाहेर काढला तेव्हा ती वापरलेली की नाही ह्याबद्दल आम्ही खात्री देऊ शकत नाही, असं कोणाचं म्हणणं आहे? संग्रहालयाच्या, ज्या संग्रहालयात ते आहे। आणि हे इथे सांगतात की ती तेच आहे, तीच महाराजांनी वापरलेली, तीच आहेत। आता खरं खोटा नेरेटिव्ह कोण सेट करताय ते? आणि पण हे जनतेच्या भावनांशी खेळणं नाही की आपल्याला माहिती आहे शिवप्रेमींची संवेदना किती। नाही, पण तेच आहे ना, यांना काही पडलेलं नसतं, यांना निवडणुका जिंकायच्या। शिवाजी महाराज असो, हे असो, ते असो, यांना निवडणूक जिंकायची आहे। आता सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत, आम्ही आनंदित आहोत, पण आज एका लाडक्या बहिणीचं काय झालं रस्त्यावरती? कशी मारली गेली ती? आणि ती सरकारी हस्तक्षेप चालू आहे। अगदी जितेंद्रजी आव्हाड, आपण हा मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित कराल काय? मी आता सर्व न्यायालयात काही केसेससाठी आलो होतो पक्षाच्या, आणि तेही आम्ही यशस्वी झालो या आनंदाच्या भावनेने मी गाडीत बसलो, तेवढ्यात तुमचा फोन आलाय। ठीक, धन्यवाद सर, आपण बोललात झी 24 तास बरोबर, आणि जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर होते।